गावामधला पोर मला बेबी टूप ना म्हणते ना. अरे काय बा. हा काय बस. बाई दोन मुले, दोन मुलं आहेत, एक लहान आहे एक मोठं आहे. स्त्रीच्या नियमाप्रमाणे सकाळी उठल्यानंतर मोरीमध्ये बाथरूम मध्ये तुम्ही जरी स्नानासाठी बसलात, हा. आंघोळीसाठी विवस्त्र, विवस्त्र म्हणजे कुठलाच कपडा अंगावर नाही अशा स्थितीत जर तुम्ही बाथरूमला स्नानासाठी बसलात आणि तशात जर तुमचं पाण्यातलं मूल उठलं तर तुम्ही काय करणार? मुलाला घेणार, राईट. अंगावर कपडा नाही तरी उठणार आणि बाळाला जवळ घेणार. मग सागर शिकवणं, आपली आई विवस्त्र असून आपल्या बाळाला जवळ घेते, मग सांगा ते काही लाज, लज्जा, आबरू, शरम काही आहे का? तो आपला मुलगा आहे. अरे मग त्यालाच म्हटलं गेले, अंगासी भिडता अंग, लज्जा नसे तिळ भरी, तरीत गेला मासा तर वस्तू निघे पांढरी. आता नक्की मार खा तुम्ही, विचार. आता नक्की मार खा तुम्ही. घडी मार खाणार. मग? घडी मार. करा मला. म्हणजे बाई तुम्हाला पांढऱ्या वस्तूचा राग आला. रागाला रागाला जाऊ नका. का? पांढऱ्या वस्तूचा प्रकार साधा नाही बाई. तो कसा? तुम्ही, मी, ही माझी सहकारी मंडळी, हे बसलेले तमाम तमाशे रशीद, हा. हा सर्व पांढऱ्या वस्तूचाच प्रकार आहे बाई. बापू 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 पप्पिंग का बरं पप्पिंग पब्लिक पप्पिंग म्हणतं का पप्पिंग म्हणतं पब्लिक पंचायत मार साधारण बरं. त्याला नाही बी हात पुरत तुम्ही कुठे खाती हे करता दोन का टाकास आणि त्याला हात पुरत आहे काही करत नाही, दोन का शिल्लक टाकास. अरे नालायकांनो, मी आधीच म्हणालो ते पालक आपण बालक. चुकलो ना मार खाण्यासाठी सज्ज आहात, अरे नाही जर चुकलो ते आपल्याला कस काय मारतील? काय म्हणा कोण मध्ये म्हणजे बाई तुम्हाला पांढऱ्या वस्तूचा राग आला. राग आला. पांढऱ्या वस्तूचा प्रकार तो कसा? तो कसा? तुम्ही बाळाला जवळ घेतलं हा. तरी तो रडायला थांबतच नाही. नाही, मग उपाय पर्याय तुम्ही काय करणार? त्याला दूध पाजणार, राईट. अंगावर कपडा नाही तरी उठणार आणि बाळाला जवळ घेणार, आणि त्याला तुम्ही दूध पाजणार. मग ज्या टायमाला आपली आई आपल्या बाळाला स्तन पाणी करते, दूध पाजते, त्या टायमाला मुलाच्या तोंडाला दरी म्हटले आणि आईच्या स्तनाला मासा म्हटलंय. दरीत गेला मासा. बाई मुलाच्या मुखात स्तन दिल्यावर त्याच्यातनं काय येतं? दूध येतं. आणि दुधाचा रंग कसा असतो? हिरवा. सांगतो तुला ती बेबी टूची पैदा घ्यायचं कारण त्या दूध माहिती तो वर्ण दूध देतो. आता तुम्हीच सांगा छातीत ठोकपणाने, प्रश्न खरा का खोटा? खोटा आहे, खोटा आहे, खोटा आहे. मी मान्य करतो. खोट कोण म्हणेल? जो आईचं दूध नाही प्याला फक्त तोच खोट म्हणेल. नाही मग खरं आहे रे भाऊ. खरंय का? खरंय ना? हो मग बायको. उगा म्हणजे तयारीला लागल. उगा काय करा तुम्ही नवरदेवना ड्रेस बदलाय राहिला. डायरेक्ट सोडला नाही